याला सुरुवात करतो. नमस्कार. आपण सर्वजण मजेत आनंदात असणार मला खात्री आहे. आणि ध्यान धारणेच्या मेडिटेशनच्या या अ, सत्रातून आपण स्वतःला नव्याने ओळखण्याचा, स्वतःसोबत जोडली जाण्याचा, स्वतःच्या आतील काही क्षमतांचा, शक्तींचा शोध लागण्यासाठी माझ्यासोबत कनेक्टेड आहात याकरिता आपल्या सर्वांचं अभिनंदन. आणि आज मी आपल्याला काही विशेष क्षमतांची, जन्मताच लाभलेल्या काही विशेष क्षमतांबद्दल माहिती सांगणार आहे. माझ्यासाठी जीवन म्हणजे जस्ट एक जॉय राईड आहे, आनंद सोहळा आहे. आणि हीच आपल्या असण्याची रिॲलिटी आहे, सत्यता आहे. पण आपल्याला अनुभवायला येत असेल की जीवनात अनेक समस्या पण आहेत, समस्यांनी ग्रासलेले आहे आणि आपण त्रासलेलो आहोत, असं जर आपल्याला अनुभवायला येत असेल, वाटत असेल, तर हे आपले समज आपल्याला आपल्यातून काढून टाकण्यासाठी स्वतःबद्दल माहिती करून घेणं आवश्यक आहे. आपल्याला जन्मताच काही दैविक क्षमता, अलौकिक शक्ती मिळालेल्या असतात आणि या अलौकिक शक्ती कोणत्या आहेत ते आपण आता जाणून घेऊया. आपल्याला ही माहिती आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब कराल आणि इतरांनाही ही माहिती मिळावी, त्यांच्यापर्यंत पोचावी असं वाटत असेल तर प्लीज शेअर पण कराल. तर आता आपण जाणून घेऊया की या विशेष अलौकिक शक्ती, क्षमता कोणत्या आहेत ज्यामुळे आपल्याला सहजतेने आनंदमय जीवन अनुभवणे शक्य आहे. तर पहिली क्षमता म्हणजे क्लेअरवॉयन्स, म्हणजेच दिव्य दृष्टी. भविष्यामध्ये एखादा प्रसंग जो आपल्याला झेपणे कठीण आहे असा प्रसंग येणार असेल तर त्याचं चित्र आपल्यासमोर येऊन जातं, दृष्टिक्षेपात आपल्या ते येऊन जातं आणि आपल्याला हे पचायला जड असतं. आणि या असं जर काही घडलं तर पुढे मी काय करायला पाहिजे ह्याची कल्पना नसते. आणि मग बऱ्याचदा प्लीज 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 मला अशी माहिती नको आहे, मला हे अशी दृष्टी नको आहेत असं आपण म्हणतो आणि मग आपल्या दिव्य दृष्टीला आपण लांब करतो. तर आपल्याला या क्षमता, आपल्या आतील क्षमतांची दखल घ्यायची आहे, या क्षमतांसोबत अधिक घट्ट जोडले जायचे आहे आणि या क्षमतांचा फायदा आपल्या जीवनात कसा करून घ्यायचा आहे ते आपण टप्प्याटप्प्याने बघणार आहोत. त्यानंतर दुसरी क्षमता आहे म्हणजे क्लेअर सेंटियन्स, म्हणजे अलौकिक भावनिक क्षमता. आपल्याला इतरांच्या भावना जशाच्या तशा सहजतेने अनुभवायला येणे. आपल्या जवळची व्यक्ती काही बोलतही नसेल पण तिची मनस्थिती कशी आहे, तिची आत्ताची भावनिक स्थिती कशी आहे ती आपल्याला अनुभवायला येत असेल तर आपल्याला अलौकिक भावनिक शक्ती प्राप्त झालेल्या आहेत. बऱ्याचदा आपल्याला दुसऱ्या माणसाचं दुःख अगदी आपलं वाटायला लागतं. वातावरणातून, सभोवतालातून मिळणारी सर्व माहिती आपण सहजतेने ग्रहण करत असाल, सर्व माहिती आपल्याशी खूप जास्त जोडलेली आहे असे वाटून ती खरी आपल्या संदर्भात आहे असे आपल्याला वाटत असेल तर आपल्याला अलौकिक भावनिक शक्ती प्राप्त झालेल्या आहेत. आपल्याला एखादं प्राण्याचं दुःख बघून तेच दुःख आपल्या हृदयातून अनुभवायला येत असेल, झाड कापले जात असतील तर ते दुःख आपल्याला तसंच्या तसं फील होत असेल तर आपल्याला अलौकिक शक्ती प्राप्त झालेल्या आहेत. बऱ्याचदा आपण सिनेमा बघायला गेला असाल आणि रडका सीन असेल आणि तुम्ही स्वतःही रडून देत असाल तर समजायचं की आपल्या भावनिक क्षमता अतिशय संवेदनशील आहेत आणि आपण संवेदनशील मनाचे आहोत. अशा वेळेस आपल्याला या भावना इतरांच्या आहेत की माझ्या आहेत हे समजून घेता येणं आवश्यक आहे. अन्यथा भावनांचा गोंधळ मनामध्ये उडालेला असतो आणि आपण इतरांच्या भावना म्हणजेच आपल्या जीवनामध्ये दुःख आहे, त्रास आहे अशा पद्धतीने हीच रिॲलिटी मांडायला लागतो, वस्तुस्थिती हीच आहे असं समजून चालतो. त्यानंतर तिसरी क्षमता आहे क्लेअर गस्टन्स, म्हणजे आपली आजी काही छान छान पदार्थ खायला बनवत असेल
आणि आजही आता नसेल, पण आपल्याला त्या पदार्थांची टेस्ट आपल्या जिभेवर अनुभवायला येत असेल, तर ती अलौकिक चव घेण्याची शक्ती आहे आणि क्षमता आहे. आणि बऱ्याचदा आपल्याला एखाद्या प्रसंगात एखाद्या व्यक्तीकडून न आवडणाऱ्या भावना अनुभवायला आल्या असतील, तर आपल्याला यक उलटी केल्यासारखं फील येतं, उलटी झाल्यासारखं चव येते. तर त्या क्षमतेला चव घेण्याची अलौकिक क्षमता म्हणतात. आणि हे आपण फिजिकली म्हणजे शारीरिकरित्या जरी अनुभवत नसलो, तरी ते केवळ जाणीवांच्या रूपात आपल्याला अनुभवायला येत असतं. त्यानंतरची चौथी क्षमता आहे अलौकिक श्रवण शक्ती. आपल्याला जर कधी कानामध्ये कुणीतरी पुसटसं बोललं आहे, खुसफुस ऐकायला येत असेल, तर आपल्याला अलौकिक श्रवणशक्ती प्राप्त झालेल्या असतात. आणि बऱ्याचदा आपण या क्षमतांना समजून घेतलं नाही, या क्षमतांना छान विकसित करून स्वतःला संतुलित बनवता आलं नाही, तर मानसिक समस्यांकडे आपण जात असतो आणि स्किझोफ्रेनियासारखा भयंकर आजार बळावत असतो. म्हणून जर आपल्याला काही दिव्य शक्ती, दिव्य अलौकिक शक्ती आपल्याला या संवेदनांच्या रूपात मिळालेल्या असतील, तर त्या संवेदनांना जाणून घेणं, समजून घेणं आणि या क्षमतांचा आपल्या जीवनामध्ये छान उपयोग करून घेणे आवश्यक आहे. यानंतर 5वी अलौकिक क्षमता आहे क्लेअर एलियन्स, म्हणजे सुवास येण्याची विशेष क्षमता. तर बऱ्याचदा असे काही सुवास असतात जे आपल्याला नावाने सांगता येणार नाहीत, पण ते प्रचंड आनंददायक असतात. आणि जेव्हा कधी आध्यात्मिक शास्त्रामध्ये या गोष्टीचा छान उल्लेख झालेला आहे, आपले पूर्वज त्यांच्या अलौकिक शक्ती आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी या दिव्य क्षमतेने आपल्याशी संवाद साधत असतात. जेव्हा कधी शक्य नाही आहे, पण आपल्याला खूप छान सुगंध आपल्या घरामध्ये पसरलेला आहे किंवा खूप छान सुगंध येत आहे, पण इथे आसपास असं सुगंधी वनस्पती असण्याचं काहीच शक्यता नाही आहे, पण मला सुगंध येतोय, याचा अर्थ ऊर्जेच्या रूपामध्ये आपले पूर्वज आपल्याला संकेत देत असतात की ते आपल्या सोबत आहेत आणि ते आपल्याला सहकार्य करू इच्छित आहेत. आपण स्वतःला छान ओळखून घेतले असेल, समजून घेतले असेल आणि आपल्याला आपल्यामध्ये यातील एखादी महत्त्वपूर्ण क्षमता आहे असे जाणवत असेल, वाटत असेल, तर कमेंट बॉक्समध्ये लिहून मला नक्की कळवाल. मला तुम्हाला तुमच्या या क्षमतांची माहिती करून देणं, या क्षमतांचा आपल्या जीवनामध्ये अधिक जास्त उपयोग कसा करून घ्यायचा, या सर्वांची माहिती द्यायला नक्कीच आवडेल. बऱ्याचदा असे होते की आपण एखाद्या व्यक्तीचा विचार करतो आणि त्या व्यक्तीचा कॉल आपल्याला येतो, तर याला टेलिपॅथिक कम्युनिकेशन म्हणतात. आपल्या मनामध्ये त्या व्यक्तीसंदर्भात जाणीव निर्माण झालेली असते, विचार निर्माण झालेला असतो आणि त्याच क्षणाला ती जाणीव त्या व्यक्तीच्यामध्ये निर्माण झालेली असते आणि मग आपल्याला कॉल येणं, ह्याला टेलिपॅथिक कम्युनिकेशन म्हणतात. आणि आपल्याला जर अशी क्षमता असेल, तर या सर्व क्षमतांना वाढविण्याचं, घडविण्याचं आणि आपल्या जीवनामध्ये या क्षमतांचा सहयोग करून घेण्यासाठी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटूया. थँक्यू सो मच.